मी दत्तात्रय अच्युतराव सावंत, पुणे विभागाचा माजी शिक्षक लोकप्रतिनिधी. परवा सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे तारीख अटकून काल मुंबईला पोहोचत असताना थोडा वेळ झाला आणि मंत्रालयामध्ये जे अंशतः अनुदानित शाळांमधील आणि ज्युनियर कॉलेजमधील बांधवांच्या वेतनासाठी लागणाऱ्या पैशाचा प्रश्न राज्यभरात निर्माण झाला आहे. त्यासाठी आम्हाला संपर्क अधिकाऱ्यांशी नीट नाही करता आला. त्यासाठी आज सकाळी थांबून सकाळपासून आतापर्यंत त्याचा पाठपुरावा केला आहे. आता शेवटची भेट माननीय वित्त विभागाचे सचिव विजय स्वरूप साहेबांची घेतली आहे. आता त्याच्यावरती नेमकी जी घटना घडली आहे ते देशपांडे साहेब सांगतात. नमस्कार. अंशतः अनुदानित त्याचं लेखाशीर्षक 3261, 3361, 3379 आणि 0511 आहे. याचे भरपूर राज्यातून फोन येत होते, पगाराला पैसे नाही. दिवाळी अधिवेशनात जे 500 कोटी रुपये मंजूर झाले होते त्यापैकी 274 कोटी जानेवारी महिन्यात सोडले आणि या महिन्यात 2 मार्चला फक्त 101 कोटी रुपये सोडले गेले. आता व्हॉट्सअपवर सुरू झालं, पगाराचे पैसे आले. नंतर तुटवडा जेव्हा जाणवला तेव्हा वाटलं की आता तूट पडते आहे, पण दिल्लीला असल्यामुळे लवकर येऊ शकलो नाही. आज इथं आलो आणि 125 कोटी रुपये मागण्याची नसतील आजच सादर करून आजच सचिव वित्त व्यय यांना भेटून ती मंजूर करून घेतली. म्हणजे आता आज संध्याकाळपर्यंत फाईल शिक्षण विभागाला जाईल आणि सोमवारी 125 कोटीचा शासन निर्णय पुण्याला जाईल. सोमवारीच पुण्याला जाऊन क्षेत्रीय स्तरावर निधी पाठवण्याचा आदेश संचालक स्तरावरून काढून घेतो. सोमवारची तारीख आहे 16 तारखेला रात्री आदेश आल्यानंतर 17 तारखेला तुमची बिल ट्रेझरीत पाठवा. म्हणजे 17, 18 या 2 दिवसात ते मंजूर होऊन 18ला सायंकाळपर्यंत पगार होते, जेणेकरून 19चा गुढीपाडवा आणि 20ची ईद या दोन्ही सणांना आपला पगार झालेला असेल. फक्त आपल्याला तयारी एवढीच करायची आहे की 17ला पुण्याचा आदेश आल्यानंतर बिलं तात्काळ ट्रेझरीला जातील याची व्यवस्था करा. तुम्हाला गुढीपाडवा नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एक वेळा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन तुर्तास थांबतो. तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा. लढतोय.